हां, 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 हां. खाजगी शाळा म्हणजे चांगली शाळा असं या संपूर्ण बाबीला जेवणाळा येथील या जिल्हा परिषद शाळेने छेद दिलेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथे एक डिजिटल जिल्हा परिषद शाळा तयार झालेली आहे. आपण या शाळेची पटसंख्या पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. या शाळेमध्ये ऍडमिशनसाठी विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा करत आहेत. याचे कारणही तसंच आहे. मात्र या सर्व गोष्टीचे काय कारण आहे आपण या शाळेतील मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, या जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप पटसंख्या आहे. एकूण किती पटसंख्या आहे आणि याचे कारण काय आहे? मी जयसिंग हरिचंद्र राठोड, मुख्याध्यापक डिजिटल पब्लिक स्कूल जेवणाळा. आमच्या शाळेची एकूण पटसंख्या 142 आहे. मी 2019 साली या शाळेत रुजू झालो. त्यावेळेस शाळेची परिस्थिती अशी होती की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहरी भागाकडे CBSE शिक्षणाकडे कल वाढलेला होता. मग या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने आम्ही विचार करायला सुरुवात केली आणि आपल्या शाळेत काय बदल करता येईल तिथून आम्ही नवीन नवीन संकल्पनाद्वारे शाळेत बदल करायला सुरुवात केली. विशेष करून मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी आम्ही आमच्या शाळेत इयत्ता 5वीचे नवोदय आणि शिष्यवृत्तीचे नियमित ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग घेऊ लागलो. त्यामुळे मागील 3 वर्षापासून आमच्या शाळेचा शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत चांगला रिझल्ट लागला आहे. विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहेत. 5 विद्यार्थी नवोदय परीक्षेला पात्र झालेली आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा कल आमच्या शाळेकडे वाढू लागला आणि शाळेची पटसंख्या वाढू लागलेली आहे. सर, या शाळेतील संपूर्ण भिंतीवर वेगवेगळ्या पद्धतीने चित्र आकारण्यात आलेले आहेत, चित्र काढलेले आहेत. संपूर्ण भिंती हे बोलक्या केलेल्या आहेत. ही नेमकी काय संकल्पना आहे आणि यामधून विद्यार्थ्यांना काय फायदा होतो? विद्यार्थ्यांचं भावविश्व लक्षात घेऊन आम्ही त्याच दृष्टीने आमच्या शाळेच्या भिंती बोलक्या करण्याचा प्रयत्न केला आहे. भिंती बोलक्या करताना नुसते चित्रच नाही तर ती बोधात्मक चित्र, प्रत्येक चित्रातून मुलांना काहीतरी बोध मिळाला पाहिजे. पर्यावरण रक्षणाविषयी बोध मिळाला पाहिजे, प्राणी संरक्षण याविषयी बोध मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य देखील तिथं शैक्षणिक साहित्य तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही भिंतीवर सूर्यमाला रेखाटलेली आहे. त्याद्वारे मुलांना सूर्यमाला प्रत्यक्ष पाहता येते आणि प्रत्येक ग्रहाची नावं इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिलेली आहे. त्यामुळे त्या ग्रहांची इंग्रजी नावे देखील त्या मुलांना माहीत आहे. लहान मुलांना पहिलीचे मुलं त्यांचं भावविश्व लक्षात घेऊन त्यांना आवडेल असे कार्टूनयुक्त चित्र तयार केलेली आहेत आणि त्यामधून त्यांना शैक्षणिक ज्ञान मिळावं या दृष्टीने चित्राचं नियोजन केलेलं आहे. आपल्यासोबत या जिल्हा परिषद शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सर, काय सांगाल या शाळेला? आपण या शाळेची जी भिंती आहेत एकदम बोलक्या केलेल्या आहेत, यामधून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना काय फायदा होतो? नमस्कार, मी प्रशांत गिरेपूजे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती. तर विषय असा आहे की चित्रांच्या माध्यमातून विषय हा विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत बिंबला पाहिजे. शिक्षण, शैक्षणिक साहित्य, मग कचरा व्यवस्थापनापासून, पर्यावरणापासून, ऑक्सिजन पासून, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे या संकल्पनेनुसार सगळे पिक्चर्स या ठिकाणी उभे केलेले आहेत. मग त्या ठिकाणी या तुमच्या जे फळबाग आहे, फळबागच्या बाजूला काय चित्र असायला पाहिजे, त्याच्यानंतर आपली परसबाग आहे त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, हा सगळ्याचा एकंदर म्हणजे पर्यावरणाशी समतोल राखून आणि विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक विकासाचा विचार करून या आपण सर्व एकंदर चित्रांचं नियोजन केलेलं आहे. आणि जिथून प्रत्येक चित्रातून हे अध्ययन किंवा काहीतरी वेगळं बोधप्रद झालं पाहिजे, हा यातला सर्वात महत्वाचा हेतू आहे. आपण बघितलं की जेवणाळा इथली जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल शाळा ही आहे आणि या शाळेचं कारणही तसंच आहे. या शाळेमध्ये ऍडमिशनसाठी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गर्दी करत असतात. जर याच जिल्हा परिषद शाळेच्या इतर जिल्हा परिषद शाळेने जर आदर्श घेतला तर इतरही जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढेल, हेही मात्र तितकेच खरे. नेहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा.
हाँ 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 काय वाटते का वेगळा? चलो निकाल वो नमस्कार जी।